नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी सांगत आहे काल्पनिक कथा. मित्रांनो, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही, ही हॉरर स्टोरी आहे. कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही, तुमच्या फक्त मनोरंजनासाठी मी सांगत आहे. आणि जे हृदय जस कमजोर आहे, कमजोर दिल के ना देखे अशा. तर चला मित्रांनो, आपण स्टोरीज सांगायला सुरुवात करत आहोत. तर ही काय मित्रांनो हॉरर स्टोरी. आणि ह्याच्यामध्ये मेन मुद्दा म्हणजे कसं आहे मित्रांनो, आपल्याला की आपल्या जीवनाचे प्रत्येक क्षण काय असतं मित्रांनो, चालू करण्याच्या अगोदर आपण थोडं काही बोलू इच्छितो मित्रांनो. तर काही गोष्टी कशा असतात मित्रांनो, काही गोष्टी कशा असतात तर माणसाला काही गोष्टी भेडसावत असतात मित्रांनो, नंतर काही गोष्टी आठवण देतात मित्रांनो, कोणत्या गोष्टी काही. तर मित्रांनो, काही माणसाने आपले विचार जे असतात मित्रांनो, तर आपल्याला कशा प्रकारे काय नाही आपल्याला हे आपल्या स्वतः कळत असतं मित्रांनो. तर आजकाल ही दुनिया अशी निघालेली आहे मित्रांनो, भय असे पासून निघालेले आहे मित्रांनो, की ते आज पण प्रत्येकाच्या मनात ही जागा घेतलेली आहे मित्रांनो. भय ही जागा अशी आहे की प्रत्येकाच्या मनात एक जागा घेतलेली आहे. कुठे अंधारात माणूस भितात, थोडा माणसाच्या मनात जी कल्पना असते ती म्हणजे भीतीची मित्रांनो. किती जर माणूस किती केला तर माणूस थोडं माणसाच्या मनात भीती राहणार असते मित्रांनो. मानव किती दूर पोहोचले मित्रांनो भीतीपासून, तर भीती त्याच्या मनात येत राहते किती असो. कल्पना त्याला खातच असतात, विचार त्याला खातच असतात. असे काही प्रत्येकाच्या मागे काही ना काही लागलेलं असतं मित्रांनो. तर असं प्रत्येकाच्या मागे कुठे ना कुठे काही ना काही असतं मित्रांनो. तर असंच काही भरपूर काल्पनिक कथा, काही घडलेल्या घटना, काही असे काही विषय असतात की मित्रांनो माणसं असतात ती भेडसावत असतात मित्रांनो. काही त्याचे जुन्या आठवणी वगैरे काही म्हणतात. असं काही भरपूर काही गोष्टी असतात त्या माणसाला कायमची आठवण राहत असतात. माणूस भरपूर प्रमाणात विचार करतो, त्याला विसरून जावं, आठवण करू नये असं. ते माणसानं ती गोष्टी झालेल्या ते होत ते समोर तेच येत राहतं मित्रांनो. कसं ते काही माणसाचे विचार प्रमाण जे असते मित्रांनो, ते फार जास्त प्रमाणात असते की ते माणसाला पुढे जीवन अवघड होत असतं मित्रांनो त्याच्या पुढे असं. तर असं काही प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही नवीन घडामोडी होत राहतात मित्रांनो. तर प्रत्येकाच्या जीवनाच्या मागे काही ना काही स्थान असंच राहतं मित्रांनो. तर असेच काही कुटुंब असते मित्रांनो, काही असं की त्याच्या मनामध्ये अशी काही घटना घडल्या असतात मित्रांनो. असेच काहीतरी जीवनामध्ये काल्पनिक आता काही घटना असे भरपूर काही घडलेल्या घटना असतात. मग तिथे काही अजीबोगरीब घर राहतं मित्रांनो. अजीबोगरीब काही ना हरकत होतात मित्रांनो. कित्येक वर्षापासून ती जुन त्या घरामध्ये काही ना काही घटना झाली असते. तिथं काही ना काही वारंवार काही ना काही घडत राहतात. तर मित्रांनो, मग असंच काही घटना असतात की ते माणसाला तिथं बरोबर तिथंच येत होतं मित्रांनो. एक माणूस जात असतं मित्रांनो, मग तिथंच काहीतरी त्याला जाळ दिसते मित्रांनो. तिथंच त्या घरामध्ये काही ते व्हायल्यासारखं दिसते, काही ना काही त्या घरामध्ये काही ना काही त्याला होत असताना दिसतं मित्रांनो. जातं घरामध्ये बघते तर काही तिथं कोण काही खेळताना दिसते कधी. तर अजून दुसरं जाऊन लपून काही तर बघतो तिथं कोणतं काही त्याला तिथं म्हातारं दिसतं आहे. मग अजून दुसरं जाते तिथं त्या घरामध्ये त्याला कोण बाई स्वयंपाक करताना दिसते त्याला. अजून जातं तर पुन्हा काहीतरी दिसतं वेगळं काही ना काही घरामध्ये त्या घरात दिसतात. ते कोण राहत असतं मित्रांनो. ते घटना काल्पनिक घटना होतात त्या घरामध्ये सतत. तर म्हणते तिथं कोण आहे तर मला कसं काय दिसत आहे म्हणते. तर मित्रांनो, हे कसं असतं त्यांची एक मनात जी हे म्हणजे एकत्र राहिलेल्या गोष्टी जे असतात मित्रांनो, ते बारबार ते सतत ते सारखं ते तशाच प्रकारे ते घडतात मित्रांनो. मग ते ह्या म्हणते असं कसं होऊ शकतं बा ते. मग असं व्हायचं कारण का जागा बरोबर नाही, काय नाही असं काही असू शकतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट असू शकते पुढे झाली ती गोष्टी आपण अशा गोष्टीकडे दुरुस्त करावी पाहणं असं म्हणतात मित्रांनो. तर मित्रांनो, मला एक सांगायचं, मरण हे आठवलं तसं हे कसं आहे मित्रांनो, प्रत्येकाचं आहेच एक ना दिवशी. तर पण तो माणसाला भीती जास्त भेडसावत असते मित्रांनो. मरणापेक्षा भीती जास्त भेडसावत असते प्रत्येक माणसाला. मरण ते आठवलं सत्य आहेच मित्रांनो, तरी पण त्याला भीतीच जास्त, त्रास जास्त भीतीच असतो. मग मेल्यावर माणसाला ते काय नसते पुढे, पण ते जीवनपर्यंत जास्त भेडसावणारी असते ती भीती मित्रांनो सतत. ते असे काही माणसाचे काय कल्पनिक गोष्टी असतात की सतत त्याला ते भेडसावत असतात. तर मित्रांनो, असेच काहीतरी विचार होते की मग तिथंच त्याचा मित्र म्हणतात त्याच्यावर आपण काही शोधलं कसं जाऊन बघू का मध्ये. तर त्या मित्र म्हणतात काही गोष्ट नाही, आपण त्याला फांद्यामध्ये पडलेलं बरं म्हणते त्या. कारण की आजकाल हे गोष्टी वारंवार कुठे ना कुठेच काही ना काही वेगवेगळ्या प्रकारामध्ये घडत असतात मित्रांनो. मग त्याच्यात आपण इंटरेस्ट घ्यायचा नाही म्हणजे असं काही नाही असतं असं.
असे काही ते घटना असतात की माणसं असतात ते विचार करतात मित्रांनो माणसं त्या घटनांचा. मित्रांनो काही माणसाच्या विचाराच्या पलीकडचे काही विचार मित्रांनो की माणसं सतत मित्रांनो हेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अंधारामध्ये आणि थोडे खाली बसत आपल्याला काही दिसत नाही मित्रांनो. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण असतं. तर म्हणते आपण याचा काराचा तोड लावत का, तर म्हणतं ह्याचा तोड काही नाही. म्हणते आता आपल्याला एकच आहे की आपण त्याचा विचार न करता आपापलं काम बघावं आणि त्या गोष्टीच्या मागे लागू नये मित्रांनो. म्हणजे त्यासाठी एक विचार करू आपण चांगली एक, आणि त्याच्यात त्या विषयाबद्दल आपण न विचार करता दुसरं काहीतरी आपलं कामच लागू म्हणते. त्याच्यातून एकच मार्ग म्हणते आपल्याला दूर व्हायचा की सतत भेडसावणाऱ्या आपले हे जे वस्तू आहेत आपण त्याच्यातून कायमचं दूर राहायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला करायचं काय म्हणते एकच म्हणते आता याच्याबरोबर आपल्याला कोण आहे आपल्याला याच्या सातत्यानं भेडसावणारं कोण आहे. तर मग ते भेडसावणं काय नाही, तिथं काही ना काही घटना होतात तर आपण त्याच्यामध्ये मागे लागू नये आणि तसल्या गोष्टीतून लावून राहिलं तेवढं बरं आहे. नाही म्हणते मला एक बार जाऊन बघायचं म्हणते काय होते काय नाही त्यातल्या गोष्टीवर मला एक बार अनुभवायचं आणि काय ना काय ते पाहायचं मग त्याच्यामध्ये. पण म्हणते असल्या गोष्टीने काही कोणाचं बरं झालं नाही आणि आपलं काही बरं होत नाही याच्यामध्ये काही कोणाची तर म्हणते नाही तरी पण बघूच म्हणतो जाऊन. तर एक दिवशी मित्रांना काय करतं बघते जाऊन फ्लाईट करून अजून तेच तसंच होतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. मग हा विचार करतो मित्रांनो की बाबा आता आपल्याला आज मध्ये ठामपणे जायचं आहे आणि काय ना काही हे कसं आहे काय हे सारखं काय काय करतं आपण ह्याच्यात आपला विचार करायचं आहे म्हणते ना. तर म्हणते मग आता काय करतो त्याच्यामध्ये आता तर मित्रांनो मग आता म्हणते मग त्या मित्रांनो जातो मध्ये गेल्याच्यानंतर त्याला म्हणते आता आज मला पाहायचंच आहे म्हणते आता काय त्याचं होईल ते होईल म्हणते. मग हे ना हळूहळू जातो दरवाजा उघडतो मित्रांनो. दरवाजा हळूहळूच उघडतो काय जातो मित्रांनो दरवाजा उघडतो आतमध्ये आत जातो असा करून. तर मित्रांनो जातो आता पाहतो काय तेच घटनेच्या समोर दिसत होतं आणि ते बघतात त्यानं जाऊन तिथंच मग जातं मग म्हणते जातं मित्रांनो बघता येणार अजून मध्ये तेच गोष्टी हळूहळू जातो उघडतो मध्ये मग जातं पाहते तर का तेच गोष्टीचं वारंवार होतं. लेकरू असतं मग जातं कोणत्याही म्हातारं म्हणून बसलं असतं पेपर वाचत बसलेलं असतं आणि ते म्हातारं माणूस पेपर वाचत बसलं असतं तिथे कोण लेकरं खेळत असतात तर म्हणजे तेच आत्मा आहे मित्रांमध्ये पूर्ण. आणि मग ते आता मी आलो बघला म्हणते तर म्हणते मग ते पेपरवाल्यापाशी हळू त्या माणसाला जाते हळू तर असं करू 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 मग ते हे पेपर पडे बच्चा कर रहा है कुठं अंदर जाके स्वयंपाक किचनमध्ये जाते म्हणते हे अजून तेच म्हणते यांचं काय काय म्हणते जाते हळू त्या काकडे म्हणते मुझे सुन पा रहे हो म्हणते होते आपल्याकडे वाचत असतात मुझे सुन पा रहे हो म्हणते कौन हो तुम यहाँ क्यों आए किस लिए आए हो तुम यहाँ कौन हो तुम अंदर किसने आने दिया तुम्हें. अरे ये तो मुझे देख कर रहा है बात भी कर रहा है ये तो मरे वाले आदमी मेरे को से दिख रहा है और मेरे को से बात कर रहा है. ते म्हणते नंतर घाबरला थोडं चलो जाओ यहाँ से जाओ म्हणते जाओ तुम्हें जिंदा रहना तो यहाँ से चले जाओ म्हणते यहाँ से मत आओ लौट जाओ वापस अपने घर को म्हणते.
मग ह्यानं मित्रांनो थोडं घाबरलं असतं म्हणते असं कसं म्हणायला म्हणते मला. तर मित्रांनो मग तेवढं होऊन ह्याच्या डोक्यात प्रकाश पड थोडा म्हणतात आपण जाऊ का कसं करू. मग घाबरलं असतं मित्रांनो. म्हणतात क्या करायचं म्हणजे जायला न जा म्हणते. तर मित्रांनो बी पुन्हा थोडं विचार पडतं आहे बी मित्रांनो. म्हणतात दादाजी मैं क्या हो रहा है म्हणते बार बार हमेशा बहुत बार आ चुका हूँ म्हणते मैं यहाँ, मुझे कुछ समझ नहीं पा रहा म्हणते. आपकी बातें हमेशा आके देख के जाता हूँ, ये जो है बातें डबल जैसे वो दोहरा जाती है म्हणते. क्या वजह क्या है इस बात की. जाओ बेटा तुम क्या कर रहा है, तुम चले जाओ यहाँ से, तुम अपनी जान बचाओ म्हणते. तुम्हारा यहाँ आना गलत है, तुम कुछ नहीं कर पाओगे बच्चे, जाओ म्हणते. अपना ज़िंदगी जी लो, जो हो चुका है उसके पीछे मत दौड़ो म्हणते. जो हो गया उसके पीछे मत लगो, जो चालू है उसके पीछे लग जाओ तुम्हारा. जाओ यहाँ से, तुम क्यों पढ़ रहे हो म्हणते हमारा म्हणते. जाओ निकल जाओ यहाँ से म्हणते. अपनी जान प्यारे तो यहाँ से निकल जाओ म्हणते. क्यों दादाजी मैं कुछ नहीं कर पाता कि आपके लिए. नहीं होता तो जा बोलते हैं बच्चे, तेरे से कुछ नहीं हो पाएगा म्हणते. क्या बोलो, मैं कुछ भी कर सकता हूँ म्हणता. मैं बच्चे तू अब नादान है, तू कुछ नहीं समझ पाता, तो जाओ बच्चे यहाँ से म्हणते. अपनी जान बचा दो, हारो आ गई तो तुम्हें मार डालेगी म्हणते. कौन दादाजी कौन म्हणते. जाओ बच्चे म्हणते. मुझे कुछ बोलने समझ नहीं आ रहा मैं क्या करूँ म्हणते. तो फिर अभी एक बात है क्या म्हणते, क्या करना पड़ेगा म्हणते मेरे को. तर म्हणते मित्रांनो आता एक गोष्ट आहे म्हणते, ऐकायचं ऐक म्हणजे तुला. मग आता पूर्णपणे सांगायला लागेल म्हणते. मग ते जाते मित्रांनो, मग ते सांगायला चालू करते त्याची कहाणी. असंच खूप वर्षाखाली आमची गोष्ट आहे म्हणते. एक आमचा मुलगा राहत होता म्हणते, एक मुलगा राहत होता असंच होतं म्हणते. तसं त्यानं एक पोलीस खाता होता म्हणता ड्युटीला. त्याचं कसं आहे भरपूर त्याची ड्युटी पार त्यानं इमानदारीने खात होता म्हणते सगळे. प्रत्येक गुन्हेगार असं त्याने रिश्वत न खाता आपली इमानदारीने आपली ड्युटी करत होता म्हणते त्यानं. मग तेच त्याला एक दिवशी महागात पडले म्हणते. का झालं म्हणते. काय नाही म्हणते, या ड्युटीवर भरपूर जण त्याला धमकी दिली किती वाजता. माझ्या रस्त्यामध्ये येऊ नको, माझ्या 2 नंबर धंद्यामध्ये अडथळा घेऊ नको, तुला जीव मारतो, असं करतो असं करतो. त्याला धमकी दिली असते मित्रांनो. माझ्या रस्त्यात अडथळा होऊ नको, नाही तुला मी जीव मारून टाकेल म्हणते त्यानं. जान से मार दूंगा, जो मेरे धंधे के अंदर आया तो म्हणते. तुम्हें अपनी जान प्यारी हो तो यहाँ से मेरे धंधे के अंदर आया दिखने के नाही म्हणते. त्याला भरपूर लागते म्हणते. मी माझं कर्तव्य मी करणार असं म्हणते. तुला जे करायचं ते कर, माझ्या कर्तव्याला मी बाजू राहणार असं म्हणते. देख म्हणते अभी अगली बार तुम्हाला छोडूंगा नहीं म्हणते. मैं ऐसी किसी बात पर नहीं डरता म्हणते. तू तेरी जिम्मेदारी तू तेरा देख म्हणते. मेरे को क्यों डर दिखा रहा म्हणते पोलीस तुला. मित्रांनो मग अशा काही गोष्टी होतात मित्रांनो. हे असं काय तर त्यांचे चलबिचल जास्त प्रमाणात होतात मित्रांनो. मग आता एवढं झाल्याच्यानंतर बी म्हणते ह्यांचं काही कारण भांडण्याची काही थांबत नसतात. तर मित्रांनो मग त्यांना विचार पडतात. आता म्हणतंय जातात मित्रांनो. पहिले ह्यानं काय करतं मित्रांनो, ह्याच्यावर जाते मित्रांनो. पहिले त्याचे स्मगलिंगमध्ये सगळे गुंडे वगैरे असतात मित्रांनो. साले बहुत बार समझा, अब इसको अब दिखाना पड़ेगा म्हणते. अब जाके इसको यांची प्लॅनिंग ठरली असते मित्रांनो. इसको अब जान से मार देंगे म्हणते. सगळं जान से मार देंगे म्हणते. तर मित्रांनो मग आता ह्यांचा विचार होतो जाते मित्रांनो तिथं. मग आता तेवढं जातात त्यांनी पुढे आणि तिथे पाहतात तर मग ते त्याचं एकटं टेबलवर बसलं असतं मित्रांनो. तर मग ह्यांचं विचारत असतं मग ह्यानं म्हणते तिची आई येते. क्या होगा बेटा, बहुत ही सोच में दिख रही म्हणते. नहीं माँ म्हणते, अब बहुत उलझन बढ़ती जा रही है, मुझे डर लग रहा है कुछ हो ना जाए म्हणते. क्यों क्या होगा बेटा. तो मेरी माँ म्हणते बहुत ये पुलिस खाते में बहुत ईमानदारी से करे वाला अब लोगों को अच्छा नहीं दिखाई देता म्हणते. मेरे झगड़े हो गए एक के साथ और उन जान से मारने की धमकी दी है फ़ोन पे. नहीं बात तू ईमानदारी कर रहा है तो तेरी ईमान से चल म्हणते. माँ अपन तो अगर कुछ होगा तुम्हें मेरी वजह से इन लोगों को मतलब मेरे को भी नहीं बच्चा, अभी अपनी ड्यूटी आप अच्छी तरह निभा म्हणते. वैसे लोगों के मुंह मत लगते जा म्हणते. माँ क्या है, अभी मेरे को तो ड्यूटी करनी पड़ेगी, अपनी ड्यूटी से ऐसी इलाके में आ चुकी म्हणते. तेवढं झाल्यानंतर मग ते माणसं येतात मित्रांनो त्या घरामध्ये.
जे सगळे गुंडे वगैरे असतात मित्रांनो ते सगळे येतात घरामध्ये. येतात केलं की दो त्याला म्हणते साले कितनी बार बोला है मेरे काम के धंधे के अंदर टांग मत अड़ा बोल के पकड़ते मित्र साले 1000 बार पकड़ते पुलिस वाला तो को 1000 बार बोल चुका हूँ मेरे धंधे के अंदर टांग मत अड़ा बोल के, तू मेरी बात नहीं सुना, आप तेको नहीं छोड़ूंगा मुझे साले पकड़ते छोड़ो मुझे छोड़. घाबरले असते मित्र 7-8 जण 15 जण तरफ एक मारते एक मारते छोड़ मुझे छोड़ छोड़ मुझे छोड़ बचाव मुझे बचाव म्हणते. मग हे त्याच्यावर मग त्याला घेऊन जातो मित्रांनो तसंच छोड़ मुझे छोड़ म्हणते मला फार जाऊ माहिती म्हणते काय म्हणते ते तोंडाला लावतो मित्रांनो असं तोंडाला लावल्यावर पट्टी वगैरे बांधली जाते तोंडाला आणि आवाज करून ते त्याला हातापायाला बांधून त्या मित्रांनो ते टेबलला बांधून टाकतात त्याला मित्रांनो. आणि मग त्याला छोड़ दो म्हणते त्याला. मग एवढं झाल्याच्यानंतर म्हणजे साले बहुत बार समझाया बात नहीं मारा मेरे म्हणते अब नहीं छोड़ तुम जहाँ से मार दो म्हणते. कितनी बार समझाया तेको फोन पे तो बात नहीं सुना म्हणते तेको जहाँ से मारा पडेगा म्हणते. धंदे के अंदर टांग मत अड़ा 1000 बार बोला तेको म्हणते. मग त्याला मित्रांनो 7-8 गुंडे म्हणून त्याच्या घरामध्ये त्यालाच ओढून टाकते मित्रांनो त्या रूममध्ये त्याला दाबून त्याला हे करतात 2-4-5 मिळून त्याला मारतात मित्रांनो. साले किती बार बोला मी टांग मत अड़ा 7-8 जण त्याला ड्युटीवर मध्येच रूम ह्याच्यामध्ये असतं मित्रांनो पोलीस त्याला जीव मारून टाकतो मित्रांनो त्या गुंडीमध्ये. मग त्याची फॅमिली तिथं असतं मित्रांनो. मग ते म्हातारे हे ते पळत येतं मित्रांनो फॅमिलीमधले बायका आहे ते पळत येतं. मग तिघा चौघाला मित्रांनो त्याने गोळ्या घालून मारतात मित्रांनो. ते म्हाताऱ्याला बी त्याच्यावर मित्रांनो गोळी घालते जाऊन ते म्हातारे पेपरातच असतं हे बुढे म्हणते आता म्हणते यहाँ से जाना मुश्किल है म्हणते अभी सबको मारा पडेगा म्हणते नाही तो मुख खोल देगा म्हणते. त्या पेपर असताना त्या म्हाताऱ्याला गोळी घालते मित्रांनो तिथंच मरतं त्यानं. त्याच्या बायकोला त्याच्या किचनमध्ये राहून तिथंच गळा दाबून त्याला मारते मित्रांनो. मग तिथं जागा ती बाई तिथंच मारते स्वयंपाक किचनमध्ये ती लेकरू खातात त्यालाही मारते मित्रांनो. त्याला आपटो मारते मित्रांनो. ते ठार होते तिथे निघून जाते मित्रांनो. मग त्याला म्हणते ते बुढ़े सांगते कहानी अभी हमारे साथ ऐसे हालात हो चुकी म्हणते इसलिए हमारी आत्मा यहाँ से नहीं जा रही मुक्त नहीं हुई म्हणते. हम जब तक वो नहीं हमें मारे वाले लोग यहाँ थे हम उनका हमारा पूरा बदला नहीं होता जब तक हमारे आत्मा को मुक्ति नहीं मिलती म्हणते. अशी बात आहे की म्हणते. मग ते मित्रांनो 4-5 गुंडे वरते मित्रांनो. मग आता ह्याने सगळं तर विचार करतात आता अच्छा दादाजी म्हणतं मैं आपके पास म्हणते कुछ सबूत है क्या म्हणते उनके बारे में कौन थे क्या नहीं म्हणते. तो बच्चा कुछ नहीं घर में तुम देखो इस घर के अंदर कुछ है क्या म्हणते. तर मित्रांनो कॅमेरा पडला असतं काही तर लावलं त्याच कॅमेऱ्यामध्ये येईल खूप वर्षाखालचं म्हणजे काय तर 6 महिन्यावर 1-2-3 वर्षाखालचं काय असेल मित्रांनो ते कॅमेरा म्हणजे खूप वर्षाखालचं म्हणजे किती वर्ष माहीत नाही. मग ते कॅमेरा घेऊन बघतो मित्रांनो सगळे टाकून तर ते 6 जणांचे दिसत मित्रांनो. मग त्या नावानं काय आरडाव बोलते काय नाही कुठले आहेत काय नाही गुंडे ते सगळं त्याला पता लागतं मित्रांनो ह्याला पुराला. तर ह्यानं मित्रांनो काय करतं तिथं मग अलाउन्स करते मित्रांनो म्हणते की ये घर में किसके तो पैसे रहे वाले म्हणते इस घर में जिसको ये पैसे मिलेंगे उसको 10 लाख का इनाम म्हणते. 10 लाख का इनाम कहाँ पे म्हणते ये घर के अंदर 10 लाख का इनाम घर के अंदर म्हणते क्या बात आहे म्हणते. मग ते गुंडे असतात म्हणते 10 लाख का इनाम देते घर में जाने बाद म्हणते क्या बात आहे म्हणते. तेच गुंड्याचं 5 लाख मग येतं त्याच्याकडे पेपरमध्ये टाकल्याच्यानंतर मग हे 5-6 जण येतात मित्रांनो तिथं चलो म्हणते जाएंगे क्या देखेंगे म्हणते 5-6 जण येतात मित्रांनो प्लॅनिंग करून त्याच रूममध्ये. जसं मध्ये आलं का मित्रांनो दरवाजा ऑटोमॅटिकला जातं मध्ये दरवाजामध्ये सायलेंट चलो म्हणते अरे ये तो वही घर दिख रहा है म्हणते छेलन हमने जिसे मारा था म्हणते वो पुलिस वाले का ह्या कोण आहे दुसरा म्हणते किसके भी मरने दिला है म्हणते अभी चलो जाएंगे देखेंगे तुम दरवाजा काट लेता चलो म्हणते अभी और जाएंगे म्हणते कौन है यहाँ पर जाने वाला सर लगा है अपन जाएंगे अंदर उसको
मजाच्या काही नाही म्हणते जाते 6 जण चल रे चल म्हणते खोल दरवाजा खोल सारे म्हणते चलो अंदर चलो दोस्तों दरवाजा खोलो चलो म्हणते अंदर चलो म्हणते 6 जण बी मित्रांनो त्या रूममध्ये जेंजर मार लागतं त्यांना मग दरवाजा ऑटोमॅटिक लागतं जसं लागलं का मित्रांनो मग एका रूममध्ये भूत लागतं मित्रांनो बघत असलं म्हणते हे कोण क्या उठो क्या आहे तुम्ही क्या हवा म्हणले गेले दुसरं मागे नसते गप्प पकडलं गप्प चलो मी चल दोघं म्हणते मित्रांनो अरे 4 जणाला मग तिथे मित्रांनो जाते दोरी एका थांबते सर जाते मित्रांनो असाच करून ते ओढून दोरी येते मित्रांनो गळा पडते अशी भाषी तिसरा फायदा मारतो म्हणतो अरे 3 माणसं मात्र किचनमध्ये जाते मित्रांनो त्याला 4थं जाते तर मित्रांनो त्याच्या गळाला तीच बाई मारले मित्रांनो त्या ह्याच्यामध्ये किचनमध्ये ती बाई काय करते मित्रांनो गचीला असतो मरते मित्रांनो 4थी बाई ती किचनमध्ये बाई मरते म्हणतात खाली 5 पळा जाते मित्रांनो ते आजार तिच्या पायाला धरतं खाली पडतं आणि हे पकड कापड असं धपकाना मारतो घेऊन त्याला जागेवर रोजी जाते असं मग 6वं पळत असते मित्रांनो मग तेच पोलीस इन्स्पेक्टर ते म्हणते देखो 6व्या लास्टला म्हणा देखो तुम्हारे गुनाह सर तुम्हें मुझ चुके म्हणते अब तुम भी नहीं मुझे म्हणते नहीं मुझे माफ़ कर दो मैं ऐसी गलती नहीं करूँगा अब तुझ हम सबको तुम जिंदा कर सकते हो नहीं मैं माफ़ कर दो अब मेरी गलती हुई 10 पुलिस पकड़ लगे चला तर अशा प्रकारे 6 जणांना मारते मित्रांनो आणि मग मित्रांनो मग 6 जणांना आत्म्याला मुक्ती भेटते आणि ते आत्मा कायमची तिथून निघून जाते मित्रांनो तर आमची कशी स्टोरी वाटली काय नाही आम्हाला की कळवा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि होईल तेवढे आम्हाला सांगा मित्रांनो आमची स्टोरीमध्ये किती प्रकारे छान झाली आहे आमच्या आणि नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही चांगलं वाटतं तुम्हाला तर मित्रांनो चला मित्रांनो बाय बाय आणि ही कहाणी काल्पनिक आहे कमजोर मनाचे कमजोर दिल के ना देखिए काल्पनिक आहे कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही मित्रांनो या कहाणीमध्ये तुमच्या मनोरंजनासाठी तुम्हाला ही हॉरर स्टोरी बनवलेली आहे मित्रांनो पण तुमचा टाईमपास व्हावा म्हणून ह्याच्याबद्दल काही संबंध नाही पण तुमच्या मनोरंजनासाठी ही खास तुम्हाला ही हॉरर स्टोरी बनवली आहे चला तर मित्रांनो कोणत्या घाबराचं काही नाही कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही ह्याचा तुमच्या मनोरंजनासाठी ही आम्ही कहाणी काल्पनिक तुम्हाला बनवली आहे टाईमपाससाठी मित्रांनो तर चला मित्रांनो आपण जाऊ बाय बाय अशा स्टोरी आम्हाला कळत वाटलं तुम्हाला तर मित्रांनो आम्हाला कळत राहा आम्ही सतत कशी वाटली काय नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगत राहा मित्रांनो ओके चांगली वाटली साधी वाटली कमेंट करत राहा आम्ही तशाच प्रकारे आमच्या तुम्हाला जो कोणती स्टोरी माहिती असेल चांगल्या प्रकारे आम्हाला कळवा मित्रांनो आम्ही ती स्टोरी तुम्हाला सांगत राहा मित्रांनो तर अशा स्टोरीसाठी आम्हाला प्रत्येक तुमचं प्रोत्साहन देत जातो मित्रांनो पहिली स्टोरी टाकल्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं ते सगळ्याचा प्रसाद चांगला प्रमाण भेटला मित्रांनो मला एकाच व्हिडिओ आपला हॉरर स्टोरीचा भरपूर जण पाहिले ह्याच्यामुळे खूप आनंद झाला वाटला मित्रांनो आपल्या पहिली स्टोरी हिट बसली मित्रांनो तुमच्यामुळे सगळ्यामुळे मित्रांनो ॲड केलं आपल्या चॅनलला स्टार्टिंगलाच तर खूप सगळ्याचा आभार मानतो मित्रांनो मी सगळ्याचाच तर मित्रांनो आपण एवढं बोलून माझं मी समज करतो मित्रांनो बोलणं माझं खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा तर मित्रांनो बाय बाय एवढंच बोलून सांगायचं होतं मला मित्रांनो आम्हाला नक्कीच कळवा मित्रांनो कसं होतं ओके बाय बाय